श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर। तब्बल 16,684 बक्षिसे, 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू। फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील। योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे। यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत। याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत। योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे। कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। मूळ अपक्षाचं असलं तरी मी या पक्षात राहील असेही नाही, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे सूचक विधान। पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीसाठी आपण आढावा बैठक बोलावली होती, परंतु कार्यकर्त्यांचा सूर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे झुकला। तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय निर्णय घ्या, आपण कुठल्या पक्षात जायचे या प्रश्नांना उत्तर देताना मी सांगेन, आपलं मूळच अपक्षाचं आहे, तरीही मी कुठल्या पक्षात जाणार नाही असेही नाही, आपल्या सर्वांसाठी पक्ष गौण आहे असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले। फलटण येथे रविवारी सायंकाळी 6 वाजता झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। रामराजे पुढे म्हणाले, कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडून शब्द पाहिजे। माझं वय झालं तरी माझं सगळं व्यवस्थित चालू आहे। तुम्ही विचारता मेळाव्यात एवढे लोक गोळा होतात तर पराभव का होतो, याचं कारण म्हणजे आज ज्या पद्धतीने प्रशासन पोलिसांवर दबाव टाकून राजकारण सुरू आहे, कंत्राटदारांची बिले अडवली जात आहेत, त्यामुळे कार्यकर्ते घाबरून तिकडे जात आहेत। दिवंगत चिमणराव कदम सत्तेत होते, त्यानंतर राजेगड सत्तेत होता, पण आपण सत्तेचा कधी त्रास दिला नाही। सत्ता सत्तेच्या ठिकाणी, निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी, पण सध्या सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे। आता आगामी निवडणुका तुमच्या अस्तित्वाच्या आहेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। सध्या विकासाच्या दृष्टीने कोण भेटत नाही, मला स्वतःला काहीच मिळवायचं नाही। त्यांना वाटलं तर मला राज्यपाल करतील, पण मी होणार नाही, कारण कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत। सध्या तरी माजी आमदार आणि मी एवढंच राहिलो आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले। माहिती आहे की मी बोलतो स्पष्ट बोलतो, आणि न बोललेलं बरं असतं। काय करायचं दुबईकडं, आपण तर काय केलं, प्रश्न राहिला पार्टीचा, पण तुम्हाला काय करायचं मी ठरवीन, मी ठरवेन कुठल्या पार्टीत जायचं, तर तुम्हाला ठरवायचं, तुम्ही ठरवा, त्याच्यावर मतदान घेऊ, बघू एकमत होतंय। नदीकाठ म्हणणार तिकडं, इकडं म्हणणार इकडं, तिकडं आपल्याला साधतंय तो म्हणणार इकडं, माझं मी ठरवेन, मला कळतंय। 30 वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो, बाकीचं काय करू नका, अस्वस्थ काय होऊ नका, जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहीत धरून का हात वर करायला लावू, बघा विचार करा, शपथ घ्याल, मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही, मला काय घालवायचं नाही। तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा। नगर विकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रहिमतपूर नगर परिषदेच्या विकासासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती।
रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या नगरविकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी रहिमतपूर नगर परिषदेच्या विविध विकास कामांसाठी मिळाला असून या कामांच्या मंजुरीमागे सततचा पाठपुरावा आणि प्रयत्न मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आहेत, अशी माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर रविवारी रात्री 8 वाजता माहिती दिली। राज्य शासनाकडून मिळालेल्या या निधीअंतर्गत शहरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। रहिमतपूर येथील काशीद गल्लीमध्ये श्री दत्त मंदिर परिसरात सामाजिक बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी 1,20,00,000 रुपये, भैरोबा मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यासाठी 70 लाख रुपये, रोझरी स्कूलच्या पाठीमागे रामोशी गल्लीमध्ये समाज मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी 50 लाख रुपये, इंदिरानगर कोल्हाटी वस्ती येथे सभागृहाचा दुसरा मजला बांधण्यासाठी 30 लाख रुपये, लिंगायत समाज दफनभूमीच्या दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये, राधाकृष्ण गल्लीमध्ये मारुती मंदिर सभामंडप दुसऱ्या मजल्यासाठी 25 लाख रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मातंग वस्ती परिसरात खंडोबा मंदिर सभागृहाचा पहिला मजला बांधण्यासाठी 20 लाख रुपये, मनोज शिवाजी शिंदे यांच्या घराजवळ महालक्ष्मी मंदिर येथे नगर परिषदेचे सभागृह बांधण्यासाठी 25 लाख रुपये, नांगरे गल्ली महालक्ष्मी मंदिर नगर परिषदेचे सभागृह बांधण्यासाठी 20 लाख रुपये, बेगरवस्ती विकासनगर सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये, गांधीनगर येथे नंदीवाले समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी 20 लाख रुपये, टेकनाका हनुमान मंदिर येथे सभागृह बांधण्यासाठी 30 लाख रुपये, चंद्रगिरी देवस्थान येथे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये आणि जत गल्ली भैरोबा गल्ली येथे व्यायामशाळा उभारणी व साहित्य बसवण्यासाठी 10 लाख रुपये असा एकूण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या ऐतिहासिक निधीमुळे रहिमतपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार असून शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध होणार आहे। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले की रहिमतपूरच्या विकासासाठी माझा नेहमीच प्राधान्यक्रम राहिला आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजा, धार्मिक स्थळांचे सौंदर्यीकरण आणि शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावणे हे माझे ध्येय आहे। या निधीमुळे रहिमतपूर शहराचा सर्वांगीण विकास साध्य होईल। या निर्णयामुळे रहिमतपूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी आमदार घोरपडे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे। लवकरच मंजूर झालेल्या सर्व प्रकल्पांची कामे प्रत्यक्षात सुरू होणार असून या उपक्रमामुळे रहिमतपूर शहर सुंदर, स्वच्छ आणि आधुनिक बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असल्याचेही त्यांनी सांगितले। कराड दक्षिण मतदारसंघातील बोगस मतदान प्रकरणी प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनकर्ते गणेश पवार यांची दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कापिल येथे बोगस मतदान होऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, अगदी प्रांताधिकाऱ्यांवर देखील कारवाई होत नाही म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सोमवारी सकाळी 9:15 वाजता दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात केली। कापिल गावामध्ये रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केले आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच यामध्ये दोषी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी 12 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग यावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्रता यावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पवार आता आंदोलन करणार आहेत। त्यातील पहिले आंदोलन म्हणून सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात त्यांनी केली। त्यांच्या या अभिनव आंदोलनाची चर्चा दिवसभर कराड शहर व संपूर्ण मतदारसंघात सुरू होती। मी गणेश पवार, आमच्या कापिल गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड पत्त्याचे तयार करून बोगस मतदान नोंदणी करून मतदान केले आहे, तरी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न करता कापिल गावामध्ये नावे वाढवलेली आहेत। त्याच पद्धतीनं युवराज पाटील, संजय गांधी अव्वल कारकून या क्लार्कला कुठल्याही पद्धतीचा आदेश नसताना फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आशीर्वादानं बोगस कारभार करायसाठी व पाकिटे घ्यायसाठी त्याला तिथं नेमणूक करून तिथं जो तोंडी नेमणूक करून काम करीत आहे, तर त्याला निलंबित करून त्याच्या खात्याने चौकशी करावी यासाठी मी गेली 12 दिवसापासून धरणे आंदोलनात बसलेलो आहे। तरी यांची याबाबत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही, म्हणून मी दिवाळीची पहिली अंघोळ प्रशासनाच्या दारात केलेली आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे।
तसेच दिवाळीनंतर मी अमरण उपोषणास सुरुवात करणार आहे. कराड शहरामध्ये दुहेरी घरफोडी, सैदापूर व कोयना वसाहतीमधून 6.5 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास. कराड शहरातील सैदापूर आणि कोयना वसाहत या दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटनांमुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी मिळून सुमारे 6.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून रविवारी रात्री उशिरा 9:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना कराड येथील सैदापूर परिसरातील मयुरेश अपार्टमेंटमध्ये दुपारी घडली. घरातील सदस्य काही वेळेसाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे अलंकार आणि काही रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी पळवला. चोरी लक्षात आल्यानंतर तात्काळ कराड शहर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. दरम्यान दुसरी घटना कोयना वसाहत येथील हेरंब सागर अपार्टमेंटमध्ये घडली. हे घर काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटे व ड्रॉवर उघडून सोन्याचे दागिने, चांदीचे अलंकार आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरून नेला. घरमालक परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी मिळून सुमारे 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. शहर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पंचनामा करून गुन्हे नोंदवले आहेत. तसेच CCTV फुटेज तपासणे, परिसरातील संशयितांची चौकशी करणे आणि गस्त वाढवणे अशी कार्यवाही पोलिसांकडून सुरू असल्याचे रविवारी रात्री उशिरा 9 वाजता सांगण्यात आले. या दुहेरी घरफोडींच्या घटनांमुळे कराड शहरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून लवकरच या चोरट्यांना गजाआड केले जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर. तब्बल 16,684 बक्षिसे. 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू. फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 cc मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 cc मोटारसायकल यांचा समावेश आहे. यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, वर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे. कोरेगाव शहरात मेन रोडवर IDBI बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.